नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. आज एक अशी बातमी जिच्यावर पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये चर्चा रंगली आहे. लग्न झालं, फोटो शेअर झाले, घराच्या चाव्याही दिसल्या आणि अचानक एकच सवाल सगळ्यांच्या डोक्यात आला. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी लग्नानंतर वेगळं का राहतायत? हो, ही तीच चर्चा जी सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली. पूजा बिरारी लग्नानंतर घराच्या चाव्यासोबत एक फोटो शेअर केला. तो फोटो पाहताच लोकांनी निष्कर्ष काढला, अरे लग्न झालं आणि लगेच वेगळं, काहीतरी बिनसले का? की घरात वाद आहेत? पण खरं असं काही आहे का? आज आपण या सगळ्या चर्चांचा पडदा फाडणार, सत्य उघड करणार आहोत. सोहम बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील एक ओळखीचं नाव. अभिनय, शांत स्वभाव आणि स्पष्ट विचारासाठी ओळखला जाणारा अभिनेता. आणि पूजा बिरारी सुंदर, टॅलेंटेड आणि कामावर लक्ष देणारी अभिनेत्री. या दोघांनी 2 डिसेंबर 2025 रोजी लग्न केलं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सेलिब्रिटीची उपस्थिती, भव्य रिसेप्शन, सगळं काही परफेक्ट वाटत होतं. पण लग्नानंतर काही दिवसातच एक फोटो सगळ्याचं लक्ष वेधून घेतो. पूजाच्या घराच्या चाव्यासोबतचा फोटो आणि तिथूनच सुरू होते खरी खळबळ. लोक म्हणू लागले, ही नवीन सुरुवात आहे का? नवं घर म्हणजे वेगळं राहणं, आई वडिलांपासून दूर राहणं. काहींनी तर थेट असंही लिहिलं, आजकाल लग्न झाल्यावर लगेच वेगळं राहणं ट्रेंड झाले. पण खरंच हा ट्रेंड आहे का, की यामागे काही वेगळं कारण आहे? या सगळ्या चर्चावर पहिल्यांदाच सोहम बांदेकर उघडपणे भाष्य केलं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सोहमचं जे सांगितलं ते ऐकून अनेकांना धक्का बसला. तो म्हणतो, या सगळ्या चर्चामुळे असं वाटते की वेगळं राहण्याचा निर्णय आमच्यावर लादलेला आहे. हे वाक्य पुरेसं शॉकिंग आहे, कारण लोकांना वाटत होतं की हा निर्णय परिस्थितीमुळे घेतला गेला. पण सोहम पुढे जे सांगतो ते खरी गोष्ट सांगून जातो. सोहम स्पष्ट करतो, आमचं मूळ घर पवईमध्ये आहे, पण सध्या आम्ही मलाडमध्ये शिफ्ट झालो आहोत. इथेच एक मोठा मुद्दा समोर येतो. तो म्हणतो, जर आम्हाला वेगळंच राहायचं असतं तर आम्ही पवईमध्ये शिफ्ट झालो असतो. मग प्रश्न पडतो, मलाडचं का? याच उत्तर सोहम पुढे देतो. सोहम सांगतो, मी आणि पूजा आधीपासूनच एक गोष्ट ठरवली होती. ती गोष्ट म्हणजे पूजाचं काम आणि माझं काम जिथून जवळ पडेल तिथेच राहायचं. हे ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते, हा निर्णय भावनेतून नाही तर पूर्ण विचार करून घेतलेला आहे. आजकाल अनेक जोडपी लग्नानंतर ॲडजस्टमेंटमध्ये अडकतात, पण सोहम पूजा ॲडजस्टमेंटपेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य दिलं. सोहम पुढे सांगतो, घर भाड्याने घ्यायचं असल्यामुळे आम्ही 1-2 महिने आधीपासूनच घर शोधायला सुरुवात केली होती. म्हणजे लग्नानंतर अचानक घेतलेला निर्णय नाही, तर लग्नाआधीच सगळं प्लॅन केलेलं. तो हसत सांगतो, पूजा भाडं आणि सामान बघते, आम्ही बाकी सगळ्या गोष्टी मी बघतो. हे ऐकून लक्षात येतं, हा संसार दोघांनी मिळून उभारलेला आहे. पण खरी शॉकिंग गोष्ट आता पुढे येते. या सगळ्यावर सोहमच्या आई सुचित्रा बांदेकर यांनी जे मत मांडलं ते अनेकांना चकित करणारं आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा बांदेकर म्हणतात, सोहमचं लग्न माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. त्या पुढे म्हणतात, मुलांनी वेळेवर सेटल व्हायला हवं. उगाच लग्न लांबण्यात अर्थ नाही. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. सुचित्रा बांदेकर म्हणतात, लग्न ही कॉन्सेप्ट इतकी सुंदर आहे की दोन माणसांनी मिळून स्वतःचं आयुष्य सुरू करायचं असतं. आणि मग येतं ते वाक्य, ज्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, लग्नानंतर मुलांनी वेगळं राहायचं. हो, ही कल्पना त्यांनी स्वतःच आहे. त्यामुळे त्या पुढे म्हणतात, तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर आई बाबा आहेतच. मुलीचं माहेरी आहे, पण रोजच्या आयुष्यात तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला शिका. हे शब्द ऐकून आजच्या काळातल्या आधुनिक विचारसरणीला दर्शन घडतं. सुचित्रा बांदेकर स्पष्ट सांगतात, मी सोहमला सांगितले की लग्नानंतर वेगळं घर शोधा, वेगळ्या घरी मस्त मजेत राहा. आई असूनही इतका मोठा निर्णय मोकळेपणाने तुटतात. पण इथे चित्र वेगळं आहे. इथे वेगळं राहणं म्हणजे दुरावा नाही, तर जबाबदारीने उचललेली एक पायरी आहे. म्हणून सोहम आणि पूजा वेगळं राहतायत याचा अर्थ असा नाही की कुटुंबापासून दूर, तर याचा अर्थ असा आहे, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटीवर प्रेमानं आणि समजुतीनं जगणं. मग तुम्हाला काय वाटतं?
वेगळं राहणं म्हणजे दुरावा आहे का की मजबूत नात्याची सुरुवात? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.